उद्धव ठाकरेंसोबत कोणतीही भेट झाली नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्टीकरण. लपून छपून भेटण्यासारखा आमच्याकडे काही विषय नाही, मुख्यमंत्र्यांची माहिती. तर खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांना नोटीस बजावणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा. महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणुकीत भाजपाची एंट्री. आयएमए अधिकृत पॅनलचा भाजपकडून प्रचार. आयएमए अधिकृत पॅनलला विजयी करण्याचं आवाहन. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करताना थकले आणि रामदास स्वामींकडे राजपाट दिला. बागेश्वर महाराजांचं वादग्रस्त विधान. नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत केलं विधान. भोंदू अशोक खरातवर 8,76,00,000च्या फसवणुकीचा गुन्हा. मृत्यूचा योग टाळण्याच्या बहाण्यानं सीए ललित पोफळेकडून उकळले पैसे. आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेचा बनाव. भोंदू खरात तपासात सहकार्य करत नसल्याची माहिती. एसआयटी चौकशीत उत्तर देण्यास टाळाटाळ. काही आठवत नसल्याचा दावा करत असल्याची माहिती. नाशिक टीसीएस प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईलमधील प्रत्येक फाईल आणि ॲपसाठी वेगवेगळे पासवर्ड आणि फेस आयडी. न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला प्रयोगशाळेत नेत फेस आयडीच्या सहाय्यानं मोबाईल अनलॉक. नागपुरातल्या एनजीओतील लैंगिक छळ प्रकरणाला नवं वळण. रियाज काझी विरोधातील आरोप इतर महिला कर्मचाऱ्यांनी फेटाळले. काझी विरोधात धर्मांतरासाठी दबाव आणि लैंगिक छळाचे आरोप. पुरंदर विमानतळ प्रकल्पाला बूस्टर डोस. 6,000 कोटी रुपयांच्या कर्जाची हमी देण्यास सरकारची मान्यता. कागदावर असलेला प्रकल्प आता प्रत्यक्ष कृती आराखड्यात येण्याची चिन्ह. मुंबईकरांवरील 10% पाणी कपात अटक. तलावातील पाण्याची पातळी घटत चालल्यामुळे पाणी कपातीची शक्यता. 29 एप्रिलपूर्वी पाणी कपातीबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता. ठाणे तहसीलदार कार्यालयातील मामलेदार मिसळ बंद. 75 वर्षापासून सुरू असलेल्या मामलेदार मिसळचं बांधकाम रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी पाडलं. एकनाथ शिंदे, राज ठाकरेंसह अनेक नेत्यांचं होतं आवडीचं ठिकाण. 16 वर्षीय मुलीचे पूर्ण केस कापून घरात बसवलं. मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप. अमरावतीच्या वरुडमधील धक्कादायक घटना. मुलीच्या तक्रारीवरून आई वडिलांवर गुन्हा दाखल. भाजपमध्ये गेलेल्या 7 खासदारांविरोधात आम आदमी पक्ष आक्रमक. हरभजन सिंगच्या घरावर गद्दार लिहून निषेध, तर अशोक मित्तल यांचाही प्रतिकात्मक पुतळा जाळला. इराणचे परराष्ट्र मंत्री अरागची आणि पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यात चर्चा. युद्धबंदीवर इराण अमेरिकेत थेट चर्चा होणार नसल्याची माहिती. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात जूनमध्ये भेट होण्याची शक्यता. G7 परिषदेच्या वेळेस दोन्ही नेत्यांची भेट होण्याची शक्यता. आरबीआयकडून पेटीएम पेमेंट्स किंवा बँकिंग परवाना रद्द. ठेवीदारांच्या हिताला हानिकारक पद्धतीने व्यवहार केल्याचा ठपका. शिरूरमध्ये भर रस्त्यातच महिलेची प्रसूती. नागरिकांच्या आणि डॉक्टर्सच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ सुरक्षित असल्याची माहिती.